नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुमचा जो MSBTच्या मेन एक्झामचा स्टडी कसा करायचा, त्याचबरोबर तुमचे ऑनलाईन पेपर आहेत त्याचा स्टडी कुठून करायचा, त्याचबरोबर फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी स्पेशली त्यांच्यासाठी मी हँड रिटन नोट्स घेऊन आलेलो आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्स या विषयाचं. ठीक आहे, अदर विषयाचा पण कसं करायचा अभ्यास त्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे. जे विद्यार्थी फायनल इयर आणि सेकंड इयरला आहेत त्यांच्यासाठी तर मॉडेल आन्सर मी सगळ्या अवेलेबल केलेल्या 2024च्या म्हणजे समर आणि विंटरची. फक्त प्रॉब्लेम हा आहे की ती डाउनलोड होत नाही. त्याच्या मागचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं की MSBTनं तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या नाही आहेत मॉडेल आन्सर, बट एका कंडिशनवरती मला मिळालेल्या आहेत की त्या तुम्हाला डाउनलोड करता यायला नाही पाहिजे. तुम्ही म्हणत असेल की डाउनलोड नाही केलं तर आम्ही अभ्यास कसा करायचा, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, आणि तुमच्या हाताखालनं एकदा गेल्यानंतर तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. काय होत आहे की मॉडेल आन्सर डाउनलोड केल्यानंतर त्याचा मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करत आहे, मिसयूज करत आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन देऊ शकत नाही. बट आता मॅथमॅटिक्सच्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्याचं मी डाउनलोडचं ऑप्शन देऊ शकतो, कारण त्या प्रिपेअर केलेल्या आहेत. आमच्याच कॉलेजचे टेकाळे सर आहेत, त्यांना मोर दॅन 30 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. विथ हिज परमिशन्स आय अलाव यू टू डाउनलोड दिस नोट्स. ओके, सो बघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. सगळ्यात अगोदर जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, गुगलवरती bcsir.com सर्च करायचं आहे. आता ते कसं करायचं मी तुम्हाला डेमो दाखवतो. बघा, या ठिकाणी गुगलवरती गेले bcsir.com टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याला एंटर करा. एंटर केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला बघा, मॉडेल आन्सरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समर 2024 आणि विंटर 2024चे मॉडेल आन्सर या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघूया आपण की MSBT इम्पॉर्टंटमध्ये जर गेलो आपण तर इथे तुम्हाला मिळेल AMS नोट्स फॉर MSBT के स्कीम स्टुडंट. याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला युनिट वाईज नोट्स मिळतील. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, फर्स्ट युनिट आहे इनडिफायनाईट इंटिग्रल. त्यातला पहिला जो आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, यावरती जर तुम्ही क्लिक केला तर इथे तुम्हाला PDF डायरेक्टली काय असेल, अवेलेबल असेल. आणि या ठिकाणी डाउनलोडचं पण ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे ही PDF जी आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर या ठिकाणी बघा, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन क्वेश्चन नंबर 4मध्ये याचे ॲन्सर दिलेले असतात. आता तुम्ही म्हणाल इथे बघा, CW काय लिहिलं आहे, CW2 आहे. आता क्वेश्चनच्या समोर लिहिलेलं आहे CW2 आहे. म्हणजे काय, तर CW म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस आहेत. त्या ठिकाणी कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, या सर्व रिलेटेड ब्रँच जे आहेत त्यांनी CW2 आहे ज्याच्यासमोर लिहिलेलं आहे ते एक्झाम्पल बघायचे आहेत. आता या ठिकाणी सेकंड पेजवरती गेल्यानंतर ME2 आहे दिलेलं आहे. बरोबर, ME2 आहे काय इंडिकेट करतं, तर मेकॅनिकल रिलेटेड ब्रँचेस जे आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत, ते क्वेश्चन बघायचे आहे ना. असं सरांनी पूर्ण इथं पण ME2 आहे दिलं तर ME2 आयचे क्वेश्चन दिलेले आहेत. असं सिस्टमॅटिक करून दिलेलं आहे की ब्रँच वाईज आहे ना. असं नाही की कोणते एखादी पर्टिक्युलर ब्रँचसाठी नाही, तर ऑल ब्रँचेससाठी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. आता EE2 आहे म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल रिलेटेड ज्या ब्रँच आहेत, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर त्यांच्यासाठी हे सेम क्वेश्चन्स या ठिकाणी येणार आहेत है ना. परत CW आला म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड, लक्षात ठेवा. आणि तुम्ही प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करा है ना. डाउनलोडचं ऑप्शन आहे तर तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आता हे झालं फर्स्ट युनिटमधलं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. त्यानंतर आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यानंतर आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. पहिल्या युनिटचे 3 पार्ट झाले. सेकंड युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द डिफायनाईट इंटिग्रल, त्याच्या पण नोट्स या ठिकाणी अवेलेबल आहे. थर्ड युनिट आहे डिफरन्शियल इक्वेशन, त्याचेही नोट्स या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत ना. तर PDF वगैरे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता है ना. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा स्टडी करायला 100% बेनिफिशियल राहील. ओके, हँड रिटन नोट्स आहेत तर त्याचं बेनिफिट तुम्हाला राहील. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपल्या चॅनलवरती टेकाळे सरांना आणायचा प्रयत्न करूया आपण. ओके, हे झालं नोट्सबद्दल. त्यानंतर राहिला प्रश्न MCQचा. तर MCQज कुठे दिसतील तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेम MSBT इम्पॉर्टंटमध्ये जायचं. आता बघा, AJP MCQज फॉर MSBT ऑनलाईन एक्झाम. AJP हा सब्जेक्ट आहे कॉम्प्युटरचा, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा है ना. तर त्याचे जे आहे MCQज या ठिकाणी दिलेले आहेत विथ ॲन्सर. ओके,
तर त्याचं बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तसेच PDF पण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. मॅक्झिमम क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत है ना. तसेच दुसरे जे ब्रँच आहे, सपोज मॅनेजमेंटचा पेपर असेल तर मॅनेजमेंटचे पण अवेलेबल केलेले आहेत. आता हळूहळू क्वेश्चन्स ॲड करणं स्टार्ट केलेलं आहे. तुमचा जर कोणता ऑनलाईन सब्जेक्ट असेल त्याचे MCQs तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुमचे जर मॉडेल पेपर तुम्हाला सर्च करायचे असतील, जर तुम्हाला इथे समजत नसेल, मॉडेल ॲन्सर पेपरवरती जायचं, समरचे पाहिजे असेल समरवरती, विंटरवरती, ते जर समजत नसेल तर सरळ काय करायचं, तुम्ही सर्च ऑप्शनवरती जायचं आणि या ठिकाणी काय करायचं, सब्जेक्ट कोड असेल तुमचा तो टाकायचा. आता या ठिकाणी काय केलं, 22,656 हा सब्जेक्ट कोड टाकला. या ठिकाणी काय अवेलेबल झालेलं आहे याचं ॲन्सर. ओके, दोन्ही पेपर अवेलेबल आहेत. अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे. तुम्हाला एकदा मॉडेल पेपर बघा, त्याच्यामध्ये कशा प्रकारे ॲन्सर वगैरे दिलेले आहेत आणि अगदी तशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तर हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला असतो तुम्हाला, अटेम्प्ट एनी 5, 2 मार्काचे क्वेश्चन असतात. अटेम्प्ट एनी 5 यामध्ये मुलं काय करतात की जेवढे क्वेश्चन दिलेले 7च्या 7 क्वेश्चन लिहायचा प्रयत्न करतात. कशाला लिहायचं आहे ना, जेवढं तुम्हाला विचारलेलं आहे तेवढेच क्वेश्चन लिहा. एखादा जर डाऊटफुल वाटत असेल तर एखादा ॲडिशनल तुम्ही लिहू शकता. बट 5 विचारलेले आहेत, तुम्ही 7 क्वेश्चन जरी लिहिले तरी 7 क्वेश्चनचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत का, 5च क्वेश्चनचे मिळणार आहेत. मग काय होतं माहिती आहे का, एक्स्ट्रा आपण सोडवतो, त्यानंतर जो पुढचे कंपल्सरी क्वेश्चन असतात त्याला सोडवायला आपल्याला वेळ मिळत नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट जर बघायला गेलो, अटेम्प्ट एनी 3 म्हटलं आहे, किती मार्कासाठी, 12 मार्कासाठी, म्हणजे एक क्वेश्चन आहे 4 मार्काला. तर किती सॉल्व करणार तुम्ही, 3च सॉल्व करा जे तुम्हाला चांगले येत आहेत. आता त्यामध्ये क्वेश्चन बघून घ्यायचे, पहिले 4-5 क्वेश्चन जे दिलेले आहेत तुम्हाला ते सगळे बघायचे आणि त्याच्यामधले बेस्ट तुम्हाला 3 कोणते सॉल्व करता येतात ते सॉल्व करायचे. क्वेश्चन नंबर 2 टाकल्यानंतर तुम्हाला अगोदर समजा D वाला ऑप्शन आठवत असेल तर D ऑप्शन लिहा, Dचा ॲन्सर लिहा. त्याच्यानंतर B आठवलं तर B लिहा है ना. शक्यतो काय करा, मेन क्वेश्चन नंबर जे असतात त्याच्यामध्ये सब जे आहे ते वर खाली झाले तरी चालतात. पण असं नका करू की क्वेश्चन नंबर 2चा ये इथे लिहिला दुसऱ्या पेजवरती, क्वेश्चन नंबर 2चा B क्वेश्चन लिहितोय आपण 14व्या नंबरला. चेक होतो तुमचा, पण काय होतं, चेक करणाऱ्याचं डोकं थोडंसं दुखायला लागतं है ना. त्यामुळं शक्यतो काय करायचं, चेक करणाऱ्यालाही सोपं जाईल असं क्वेश्चन नंबर 2 टाकला तर त्याचे सबमिट कंटिन्यू यावेत. कंटिन्यू म्हणजे 2-3 पेजमध्ये त्याचेच ABCD सिक्वेन्स नाही आले तरी चालेल, पण त्याचेच क्वेश्चन लिहायचा प्रयत्न करा शक्यतो. हां, एखादा क्वेश्चन जर समजा तुम्हाला डाऊटफुल वाटला की आपण सोडवलेलं रॉंग आहे किंवा एखादा क्वेश्चन लिहायचा राहिला तर तो शेवटी तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 आणि त्याचा हे करा. पण प्रत्येक क्वेश्चन असं मिक्स नका करू है ना. जसं की तुम्ही मॉडेल ॲन्सरमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे, इथं दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती की डायग्रामला किती मार्क असतात आणि डिस्क्रिप्शनला किती मार्क असतात. बरेच मुलं काय करतात, आता क्वेश्चन आलेला आहे इथे काय, एक्सप्लेन विथ नीट स्केच वर्किंग ऑफ कॉन्स्टंटमेंट गिअरबॉक्स. मुलं काय करतात, 2-3 पेज त्याची थिअरी लिहितात आणि डायग्रामच काढत नाही. तुम्ही 3 पेज जरी लिहिले तरी 2 मार्कच मिळणार आहे तुम्हाला थिअरीचे. त्यासाठी कंपल्सरी काय आहे तर तुम्हाला डायग्राम 2 मार्कासाठी आवश्यकच आहे. ज्या ठिकाणी डायग्रामचं मेन्शन केलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढावीच लागणार आहे. ओके. सिमिलरली अशा प्रकारे डिफरन्स असतात है ना. डिफरन्स जर असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स जेवढं दिलेलं आहे तेवढंच करायचं. आता हा क्वेश्चन बघा, ड्रॉ जनरल लेआउट ऑफ ऑटोमोबाईल अँड लेबल द कंपोनंट ऑफ नेम. मुलं काय करतात, याच्यामध्ये थिअरी लिहितात है ना. हे बरोबर आहे का, नाही. काय म्हटलं त्यांनी, ड्रॉ जनरल लेआउट ड्रॉ करा आणि काय म्हणते, लेबल द कंपोनंट नेम, म्हणजे त्यांचे कंपोनंटचे नावं द्या फक्त, संपला विषय. 4 मार्क. काय केलं, डायग्राम काढली आणि त्याचे नावं दिले, संपला विषय. याच्यामध्ये तरी लिहायची गरज आहे का, नाही. अनावश्यक काही लिहायचं नाही. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पेपर सॉल्व करायचा आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आणखी डाऊट असेल याच्यामध्ये सिलेबसमध्ये किंवा क्वेश्चन पेपरमध्ये तर तुम्ही तसं मेसेज करा. आणि फर्स्ट इयरचा ड्रॉइंगचा जर मला वेळ मिळाला तर मी त्याचे जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत किंवा त्याचे ज्या
ड्रॉइंग आहेत त्या घ्यायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल. थँक्यू.